मित्रांनो, काल MSBT चे ऑफिशियल सर्क्युलर आले आहे रिगार्डिंग या MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहेत फायनल सेमिस्टरच्या. याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या क्लिअरली मेन्शन केलेल्या आहेत की काय करायचं आहे, कशा प्रकारे URL येणार आहे, कोणता ॲप वापरला जाणार आहे. तर सर्व काय आपण इथं शॉर्टमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, पण तरी व्हिडिओ थोडा लॉंग होईल. एंडपर्यंत पहा. सर्व काय जे इन्स्ट्रक्शन्स गाईडलाईन्स असतील ते तुम्हाला समजतील. सर्वप्रथम जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत अबाउट प्री एक्झामिनेशन प्रिपरेशन, म्हणजे एक्झामच्या आधी काय काय तयारी तुम्हाला करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो पहिला पॉईंट दिलेला आहे तो आहे मोबाईल नंबर रिलेटेड. म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो ऑलरेडी तुम्ही रजिस्टर केला असला पाहिजे MSBT तुमच्या कॉलेज वगैरे त्याच्या इन्स्टिट्यूशन मध्ये. आता हे का केला पाहिजे, तर याच नंबरवर दुसऱ्या पॉईंट मध्ये दिलेला आहे की URL सेंड केला जाईल एक्झामचा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये युजर ID आणि पासवर्ड असेल. हा जो नंबर जर तुम्ही अजूनही रजिस्टर केला नसेल तर तुम्हाला हे करून घ्यायचा आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉलेजला. हा जो नंबरवर तुम्हाला जे URL पाठवलं जाईल त्यामधूनच तुम्हाला लॉग इन करायचे आहे आणि जो पासवर्ड आहे तो कॉन्फिडेन्शियल आहे, त्याच्यामुळे जो पासवर्ड आहे तो तुम्हाला रिमेंबर ठेवावा लागेल आणि सेमच तो पासवर्ड यूज करावा लागेल. तिसरा पॉईंट मध्ये महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की द एक्झामिनी शॅल लॉग इन ऑन द समर 2020 एक्झामिनेशन URL सेंट इन द SMS नोटिफिकेशन ऑर ऑन अँड्रॉइड इनेबल्ड मोबाईल ॲप MSBT एक्झाम. तर हे जे URL ज्यावेळेस तुम्ही ओपन करताल त्यावेळेस तुम्हाला एका ॲपची गरज असेल. ते ॲप सुद्धा तुम्ही त्या लिंकद्वारेच डाउनलोड करू शकता. MSBT एक्झाम असं या ॲपचं नाव आहे आणि अवेलेबल होणार आहे प्ले स्टोअरवर ॲज सून ॲज ज्यावेळेस तुम्हाला हे नोटिफिकेशन रिसीव्ह होईल. तर सध्या तरी हे होणार नाही, आता नोटिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, म्हणजे जे SMS आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल. त्या थ्रू तुम्हाला जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. चौथा जो पॉईंट आहे तो आहे The examinee has a choice to attend the summer 2020 theory examination on any device like desktop, personal computer, a laptop computer with Windows 7 or higher and internet browser or Android enabled smartphone, mobile phone, tablet. The device must have internet access. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला घरी जो तुमचा PC असेल, म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, स्मार्टफोन असेल, तर कोणताही डिव्हाइस तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. त्याचबरोबर तुमच्या कम्फर्ट साठी तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला वाटत आहे की याच्या थ्रूच आपण एक्झाम दिली पाहिजे, पण ते त्याच्यामध्ये इंटरनेट ॲक्सेस असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे अप्रोप्रिएट डिव्हाइस असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये इंटरनेट ॲक्सेस जे आहे ते मिनिमम 1 Mbps असणे गरजेचे आहे, म्हणजे याची जी बँडविड्थ आहे ती 1 Mbps असणे गरजेची आहे. तर पाचवं जे पॉईंट आहे तो आहे MSBT विल कंडक्ट मॉक ऑनलाईन एक्झाम फ्रॉम 3/9/2020, म्हणजे 30 तारखेपासून मॉक टेस्ट सुरू करणार आहेत 1/10/2020 पर्यंत, म्हणजे 1 सप्टेंबर 2020 पर्यंत. आणि तुम्हाला याच्यामध्ये लॉग इन प्रोसिजर वगैरे शिकवली जाईल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि सध्या तुम्ही जे मॉक टेस्टमध्ये जशा प्रकारे लॉग इन करताल, जशा प्रकारे ह्या टेस्ट वगैरे देताल, त्याच प्रकारे तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाम सुद्धा द्यायची आहे. ईच एक्झामिनी शाल टेक अ मॉक ऑनलाईन एक्झामिनेशन टू गेट युजर टू द एक्झामिनेशन लॉग इन युझिंग ऑल फीचर्स ऑफ द टेस्ट. इथं क्लिअरली दिलेलं आहे जसं तुम्ही लॉग इन वगैरे करताल तसंच तुम्हाला ॲक्च्युअली करायचं आहे आणि मॉक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिसही होईल आणि ॲप सोबत तुम्ही थोडं फॅमिलियर पण होताल. सहावा जो पॉईंट आहे तो आहे इन अ केस द एक्झामिनी डज नॉट हॅव फॅसिलिटी टू अपेअर फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन फ्रॉम लोकेशन, he or she shall contact the principal of his or her institute and request to make a arrangement for the ऑनलाईन एक्झामिनेशन ॲट अ नियर बाय पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट. तर याच्यामध्ये सांगितलेले क्लिअरली की जर तुम्हाला सुविधा नसेल ऑनलाईन परीक्षा द्यायची, जर तुमच्याकडे स्मार्टफोन डिव्हायसेस यावर इंटरनेट कनेक्शन अवेलेबल नसेल, तर तुम्ही सिम्पली तुमचे जे प्रिन्सिपल असतील कॉलेजचे त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. ते तुमची सुविधा करतील कॉलेजवर किंवा नियर बाय जे पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट असतील तिथं तुमच्या एक्झाम्स घेण्यासाठी. तर हे होते प्री एक्झामिनेशन करणे, म्हणजे एक्झामच्या आधी जे इन्स्ट्रक्शन आहेत ते, म्हणजे प्रिपेरेशनचे. आता इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ऑनलाईन एक्झामिनेशनचे. याच्यामध्ये टोटल 12 पॉईंट्स दिलेले आहेत जे की आपण पाहणार आहोत. द ऑनलाईन एक्झामिनेशन आर कंडक्टेड ॲज पर द टाइम टेबल पब्लिश्ड बाय MSBT ऑन द वेबसाईट. तर एक्झामिनेशनचा तेव्हाच होणार आहे जसं MSBTच्या जे ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे जसा टाइम टेबल येईल त्यानुसारच या परीक्षा होणार आहेत. त्याचबरोबर द एक्झामिनी कॅन सी द लिस्ट ऑफ ऑल थेअरी एक्झामिनेशन ही अँड शी हॅज टू अपेअर ड्युरिंग समर 2020 एक्झामिनेशन इन हर लॉग इन. तर एक्झामिनी जे असेल ते कंप्लीट लिस्ट पाहू शकतात थेअरी एक्झामिनेशनची आणि ते अपेअर होऊ शकतात एक्झामसाठी तुमच्या लॉग इन मार्फतच, तुम्हाला जे पासवर्ड आणि युजर ID प्रोव्हाइड केलेला असेल त्या मार्फत. त्याचबरोबर एक्झामिनी शुड अपेअर फॉर द एक्झाम ॲज मेन्शन्ड इन देअर हॉल तिकीट ॲज पर द टाइम टेबल पब्लिश्ड बाय MSBT. म्हणजे MSBTने जसा टाइम टेबल पब्लिश केलेला असेल त्यानुसार तुम्हाला एक्झामला अपेअर व्हायचं आहे. आणि जे ऑनलाईन एक्झामिनेशन असेल, जी लिंक असेल ती ॲक्टिवेट केली जाईल
डेट ऑफ एक्झामिनेशन दिवशी. त्याचबरोबर स्लॉट अलॉट केले जाणार आहेत. 2 स्लॉट आहेत त्याच्यामध्ये, आपल्याला माहित आहे, मागे सुद्धा न्यूज आली होती. द टाइम स्लॉट फॉर द एक्झामिनेशन इज, पहिला स्लॉट जो आहे तो आहे 9 ते 1 PM मध्ये. तर तुम्हाला इथं वेळ दिलेला आहे जवळजवळ 4 घंट्याचा वेळ दिलेला आहे 9 ते 1 पर्यंत. तर या मॉर्निंग सेशन आहे पहिला स्लॉट. याच्यामध्ये कोणताही टाइम तुम्ही यूज करू शकता, जिथंही तुम्ही सुरू करताल. जसं लाईक 11 वाजता जर सुरू केला तर 11 ते 12 किंवा 11:30 ते 12:30. तर याच प्रकारे तुम्ही कोणताही टाइम चूज करू शकता तुमच्या कम्फर्टनुसार. त्याचबरोबर दुसरा जो स्लॉट आहे तो आहे आफ्टरनूनचा 2 PM ते 6 PM पर्यंतचा. आणि तुम्हाला अशाच प्रकारे 1 तास दिला जाईल. आपल्याला माहित आहे कशा प्रकारे होणार आहे. इच क्वेश्चन 1 मार्कसाठी आहे. 40 MCQ दिले जाणार आहेत, त्यापैकी 30 सोडवायचे आहेत. तर हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. पण तुम्हाला इथं 4 घंटे दिलेले आहेत. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की परीक्षेला फक्त 1 घंटा आहे. तुम्हाला 1 घंटा तुम्हाला निवडायचा आहे. 5वा जो पॉईंट आहे, एक्झामिनेशन शाल क्लिअर द प्लेस अराउंड द एक्झामिनेशन सेटअप इन अ टर्म ऑफ. तर तुम्हाला जे सेटअप आहे ते क्लिअर करायचं. जिथं हे एक्झाम देणार आहे तिथं नोट्स, बुक्स, रिटर्न नोट्स, फोटोकॉपीड मॅटर्स, गॅजेट्स कंटेनिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड एक्झामिनेशन हे नसाय पाहिजे. त्याचबरोबर कोणताही थर्ड पर्सन एक्झाम जिथं देत असाल तिथं नसाय पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांनी इथं क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले आहेत की परीक्षेच्या आधी तुम्हाला हे सर्व काय करायचं आहे आणि परीक्षेच्या ड्युरिंग सुद्धा याची काळजी घ्यायची आहे. 6वा जो पॉईंट आहे तो आहे, इन ऑर्डर टू व्हेरीफाय द आयडेंटिटी ऑफ एक्झामिनी द इमेज ऑफ एक्झामिनी विल बी कॅप्चर्ड थ्रू इनबिल्ट कॅमेरा ऑफ द डिव्हाइस ड्युरिंग द एक्झामिनेशन. म्हणजे व्हेरीफाय करणार आहेत की एक्झाम देणारे एक्झामिनी तुम्हीच आहात का. यासाठी जो तुमच्या डिव्हाइसचा फ्रंट कॅमेरा असेल, जस्ट लाईक तुमचा जो स्मार्टफोन असेल त्याचा फ्रंट कॅमेरा, और जो तुमचा वेब कॅम असेल त्याच्या मार्फत तुम्हाला डिटरमाइन केलं जाईल. त्याच्यामधून तुम्हाला व्हेरीफाय केलं जाईल की तुम्हीच एक्झामिनी आहात का. म्हणजे इथं कॅमेराचा उपयोग होणार आहे. 7वा जो पॉइंट आहे, आफ्टर द एक्झामिनी लॉग्स इन फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन ही ऑर शी शाल रीड अँड अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन बिफोर स्टार्टिंग द एक्झामिनेशन. म्हणजे एकदा लॉग इन केल्यानंतर सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो वगैरे करायचे आहेत बिफोर स्टार्टिंग एक्झामिनेशन. जे इन्स्ट्रक्शन इथं देत आहेत त्याच प्रकारे इन्स्ट्रक्शन इथं दिलेले आहेत, तसेच तुम्हाला तिथं फॉलो करायचे आहेत. द ऑनलाईन एक्झामिनेशन स्टार्ट ओनली व्हेन एक्झामिनी क्लिक द ऑन द स्टार्ट एक्झाम ऑप्शन ऑन द स्क्रीन. एक्झाम तेव्हा स्टार्ट होईल ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट एक्झाम ऑप्शनला क्लिक कराल, तोपर्यंत स्टार्ट होणार नाही. द ऑनलाईन एक्झामिनेशन कंप्राइसेस ऑफ 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे 40 क्वेश्चन्स येणार आहेत. त्याचबरोबर इच क्वेश्चन आहे 1 मार्कसाठी. नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये सिस्टीम नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 40 MCQ असणार, त्यापैकी 30 सोडवायचे आहेत असं इथं दिलेलं आहे. इव्हॉल्युशन आणि ते कन्सिडर केलं जाईल. तर सर्व काही इन्स्ट्रक्शन इथं दिलेले आहेत ते आपण पाहणार 10व्या पॉईंटमध्ये. द एक्झामिनी हॅज टू अटेम्प्ट एनी 30 आउट ऑफ 40 MCQ. ते क्लिअरली दिलेलं आहे 40 MCQ क्वेश्चन्स येणार आहेत, त्यापैकी 30 तुम्हाला सोडवायचे आहेत. जसं की समोरच तुम्हाला स्क्रीनवर सर्व काही दिसतील. त्याचबरोबर इन द केस एक्झामिनी अटेम्प्ट मोर दॅन 30 MCQ, मॅक्झिमम 30 करेक्ट MCQ शाल बी कन्सिडर्ड फॉर फायनल इव्हॉल्युशन मार्क्स. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे की 40 क्वेश्चन आहे तर 40 सोडवता येणार नाहीत का. तर असं नाही, तुम्हाला 40च्या 40 पण सोडवता येतील. हे एक प्रकारे तुमच्यासाठी चांगलं आहे. मॅक्झिमम जे 30 करेक्ट क्वेश्चनचे आन्सर त्यामध्ये येतील ते कन्सिडर केले जातील मार्क्ससाठी. तर लक्षात घ्या, जर 30 पैकी जर 40 जरी सोडले, म्हणजे 40 पैकी 40 जरी सोडले तुम्ही, तर तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत, जसं आम्ही मागेही सांगितलं होतं तुम्हाला. 11वा पॉईंट आहे, द ड्युरेशन फॉर द एक्झामिनेशन इज 1 hour. म्हणजे 1 घंटा इथं दिलेला आहे. एक्झामिनेशन विज आर मार्केट PWD विल गेट एक्स्ट्रा टाइम ॲज पर दिअर परमिशन ओव्हर द शेड्यूल एक्झामिनेशन. म्हणजे PWD जे मध्ये येतात, म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे म्हणू शकता की जे स्पेशल स्टुडंट्स वगैरे असतील तर त्यांना एक्स्ट्रा टाइम दिला जाईल. द काउंटडाऊन टायमर फॉर द एंड ऑफ एक्झामिनेशन स्टार्ट्स वेन द एक्झामिनेशन क्लिक ऑन स्टार्ट एक्झाम ऑप्शन. आता तुम्हाला टाइम इथं 4 घंटेचा दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणताही 1 घंटा निवडला, समजा तुम्ही 11 ते 12चा टाइम निवडलेला आहे तुमच्या कम्फर्टनुसार, तर इथं काय होईल की 11 वाजता ज्यावेळेस तुम्ही एक्झामला अपेअर होताल तिथं स्टार्टला दाबल्यानंतरच, ज्यावेळेस स्टार्ट एक्झाम दाबताल त्यावेळेसच ते एक्झाम स्टार्ट होते. तुम्हाला टाइम सुद्धा दिसायला लागतो, सर्व क्वेश्चन दिसायला लागतात. ऑटोमॅटिकली टाइम ज्यावेळेस संपेल त्यावेळेस एक्झाम क्लोज होते. 4 घंटे दिलेले आहेत, कधीही तुम्ही अपेअर होऊ शकता, पण 4 घंटे एक्झामसाठी नाहीत. एक्झामसाठी क्लिअर 1 घंटा आहे, हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. 12वा जो पॉईंट आहे, लास्ट पॉईंट, द एक्झामिनेशन कॅन द सी ऑन वन क्वेश्चन ॲट अ टाइम ऑन अ स्क्रीन. म्हणजे जे एक्झामिनीला जो क्वेश्चन आहे तो ॲट अ टाइम स्क्रीनवर एकच क्वेश्चन दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला एका पेजवर एक क्वेश्चन पाहायला मिळेल, पुन्हा नेक्स्ट जाता येईल, पुन्हा सेकंड क्वेश्चन असं पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इथं सेव्ह आणि नेक्स्ट करता येतं, पुन्हा एंड अँड एक्झाम करता येतं. जसं आपण ऑनलाईन एक्झामिनेशन बद्दल इतक्या दिवस झालं व्हिडिओ पाहतात त्याच प्रकारे याच्यामध्ये दिलेला आहे.
By default, question number 1 appears on the screen. At the start of examination, the examinee can choose any of the following actions for the question displayed on the screen. आता काय काय ऍक्शन तुम्ही करू शकता. Choose the answer option for the displayed question, save it and choose the next question by clicking on save and next. म्हणजे पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही सिलेक्ट केला, सेव्ह करू शकता आणि पुन्हा नेक्स्ट करू शकता. न सेव्ह करता सुद्धा पुढे जाता येईल, याच्यामध्ये पुन्हा वापस सुद्धा येईल. पण त्याला सेव्ह केलं, एकदा तुम्ही सबमिट केलं तर पुन्हा ते करता येणार नाही, पण तुम्हाला डिसिलेक्ट करून वापस सुद्धा करता येईल. त्याचबरोबर चूज नॉट टू आन्सर द क्वेश्चन अँड सिलेक्ट एनी अदर क्वेश्चन बाय क्लिकिंग ऑन द क्वेश्चन नंबर ऑफ द डॅशबोर्ड. म्हणजे जर एखादा क्वेश्चन येत नसेल तर तिथं एक ऑप्शन दिलेला आहे, सिलेक्ट अनदर क्वेश्चन्स, आणि तिथं चूज नॉट टू आन्सर, म्हणजे जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही त्याचं नॉट टू आन्सरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला पुढे जाईल, ते नेक्स्ट करता येईल. ही ऑर शी कॅन कम बॅक टू द स्किप्ड क्वेश्चन लेटर. म्हणजे इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, जे क्वेश्चन तुम्ही स्किप केलेलं आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला येत नाही, पण समजा नंतर जर तुम्हाला आठवलं, आपल्याला सवय असते की आधी जे येतं सोपं ते आधी आपण सोडून घेऊ, त्याच्यानंतर जे आपण सोडवायचे राहिलेले स्किप केलेले क्वेश्चन आहेत ते वापस सोडवायचे कसे, तर इथं तेही ऑप्शन दिलेलं आहे, तुम्हाला वापस त्या क्वेश्चन्सवर येता येतं. 14वा जो पॉइंट आहे तो आहे द एक्झामिनी कॅन एंड द एक्झामिनेशन आफ्टर ही ऑर शी इज कन्व्हिन्स्ड टू हॅव कम्प्लिटेड द एक्झामिनेशन बाय सिलेक्टिंग एंड एक्झाम. ज्यावेळेस तुम्हाला कन्फर्मली वाटेल की तुम्हाला एक्झाम जी आहे ती एंड करायची आहे त्यावेळेस करता येते. पण जर 1 घंटा कंप्लीट झालेला आहे आणि जर तुम्ही एक्झाम एंड केलेली नाही, सोडवत जरी असाल, तर त्या 1 घंट्यामध्ये तुमची एक्झाम ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. यू विल नॉट एबल टू टेक अप एक्झामिनेशन अगेन. वापस तुम्हाला एक्झाम ती देता येत नाही. In the case the examinee feels that any question or its answer options are not correct, he or she can note down the question number, question and the option and report it the grievance to principal. म्हणजे जर तुम्हाला एखादा क्वेश्चन वाटत असेल की हा चुकीचा आहे, त्याचा आन्सर चुकीचा आहे, तर तुम्ही तो नोट डाऊन करू शकता आणि प्रिन्सिपलला सुद्धा सांगू शकता. 16वा जो इथं पॉइंट दिलेला आहे तो आहे, in a case an examinee receives calls, notification or intends to switch browser on the device on which he or she attempting online examination, the online examination gets interrupted. Hence, candidates should strictly avoid such a distraction during examination. म्हणजे इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कॉल रिसीव्ह करणं, नोटिफिकेशन रिसीव्ह करणं किंवा स्क्रीन कास्ट टाईप करणं किंवा ब्राउझर चेंज करणं, तर हे एक इंटरप्ट करतं आणि तुम्हाला याच्यापासून वाचायचं आहे. सच लाईक दिस डिस्ट्रॅक्शन, याच्यापासून तुम्हाला वाचायचं नाही, असं काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची नाहीये. तर हे लक्षात ठेवा आणि स्ट्रिक्टली अवॉइड केलेलं आहे. 17वा जो लास्ट पॉइंट आहे तो आहे, इन अ केस द ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड ड्यू टू पॉवर फेल्युअर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी फेल्युअर ऑर एनी अदर रिझन, द एक्झामिनी नीड नॉट पॅनिक. म्हणजे इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जर एक्झाम देत असताना जर काही इंटरनेट प्रॉब्लेम आला, पॉवर गेली म्हणजे पॉवर फेल्युअर, लाईट जाणे, त्याचबरोबर एनी अदर रिझन जर काय असेल, म्हणजे मोबाईल डिव्हाइस हँग वगैरे पडणे, तर याच्यामध्ये पॅनिक होण्याचं कारण नाहीये. द ऑनलाईन एक्झामिनेशन कॅन बी रिझम्ड फ्रॉम द सेम पॉइंट वेअर इट वॉज आफ्टर द प्रॉब्लेम कॉझिंग इंटरप्शन. जिथेही येऊन तुमची एक्झाम थांबलेली असेल तिथूनच वापस ती एक्झाम सुरू होते, टायमिंग सुद्धा तिथूनच वापस सुरू होतो आणि अशा प्रकारे हे रिझॉल्व्ह केलेलं आहे. तर बिलकुलही काळजी करण्याचं कारण नाहीये. द काउंटडाऊन टाइमर फ्रीजेस ॲट द मोमेंट ऑफ इंटरप्शन अँड रिस्टार्ट ॲट द रिझम्पशन. हाऊएव्हर इन द केस ऑफ फ्रिक्वेंट इंटरप्शन ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन, द एक्झामिनी हॅज टू जस्टिफाय द इंटरप्शन विथ सबस्टेनिंग रिझन्स. तर याच्यामध्ये रिझन एक चांगले असले पाहिजेत. असं नाही की तुम्ही इंटरनेट बंद केलेलं आहे, मनानेच इंटरनेट बंद केलेलं आहे किंवा वायफाय बंद केलं थोडंसं चिल आउट करण्यासाठी, तर असं जमणार नाही. जे रिझनेबल असेल, जे कारण असतील तेच तुम्हाला इथं सांगायला जमतील. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सुद्धा इथं जमेल आणि त्याचबरोबर जिथं एक्झाम तुमची स्टॉप झालेली आहे तो टायमिंग तिथं स्टॉप होईल. ते जिथपर्यंत तुम्ही क्वेश्चन सोडलेले तिथपर्यंत स्टॉप होतील आणि वापस ज्यावेळेस इंटरनेट कनेक्शन ऑर ते डिव्हाइस जे असेल ते वापस ज्यावेळेस त्याच्या पहिल्या पोझिशनमध्ये येईल किंवा ते रिझॉल्व्ह होईल प्रॉब्लेम, तिथूनच वापस एक्झाम सुरू होईल. तर अशा प्रकारचे क्लिअर जे इन्स्ट्रक्शन आहेत ते दिलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ थोडा मोठा झाला, समजवायला थोडा वेळ लागेल अजूनही, पण जर एखादा पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर खाली मला काय करा की टाइम स्टॅप सहित मला नोट डाऊन करा किंवा पॉईंट बद्दल मला सांगा, मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.